हाय गाईज, आम्ही जात आहोत तुळशी बागेत दिवाळीसाठी शॉपिंग करण्यासाठी. तर इथे मी व्हिडिओ आधीच रेकॉर्ड करून ठेवला होता, पण त्यात नीट आवाज येत नव्हता म्हणून मी डबल व्हॉइस ओव्हर करत आहे. तर आम्ही शॉपिंगसाठी रात्री संध्याकाळी 7 वाजता निघालो होतो, कारण रात्रीची गर्दी नाही भेटणार. तर पहिल्यांदा आम्ही इथे लायटिंगच्या दुकानात गेलो, कारण घरासाठी लायटिंग घ्यायची होती आणि आकाशकंदील पण घ्यायची होती. इथे आम्ही लायटिंग घेतलो आणि पुढे निघालो सुप्रीम सँडविच कॉर्नरमध्ये. तर इथे आम्ही आल्यानंतर सँडविच ऑर्डर केला. तर मुंबई स्पेशल असं सँडविचचं नाव होतं आणि दुसरं एक सँडविच होतं नेपोलियन. त्या दोन्हीमध्ये आम्ही हे ऑर्डर केलं. तर टेस्ट खूपच छान होती. तुम्हीही तुळशीबागेत आल्यानंतर इथे सँडविच खाऊन बघा, नक्की तुम्हाला पण आवडेल. त्यानंतर माझी इथे शॉपिंग स्टार्ट झाली. इथे मी लॉंग मंगळसूत्राची प्राईस विचारत होते. मंगळसूत्र तर खूप छान होतं, पण ते प्राईस खूपच जास्त म्हणत होते म्हणून मी नाही घेतलं. तर इथे बघा दिवाळीसाठी वेगवेगळे आणि सुंदर ड्रेस कलेक्शन तिथे आलं होतं. साडी तर घेऊन झाली होती म्हणून चला म्हणलं एक ड्रेस तरी घेऊ. तिथे मला एक आकाशी कलरचा ड्रेस आवडला आणि ते मी घेतले. तर तुळशीबागेत ट्रॅडिशनल ज्वेलरी खूप छान भेटते, त्यामुळे आम्ही कधीही ट्रॅडिशनल ज्वेलरी किंवा कपडे घ्यायचे म्हणल्यावर तुळशीबागच प्रिफर करतो. तर हे सगळे ड्रेस 1,500च्या अलीकडचेच होते. स्वस्तात मस्त असे खूप सारे ड्रेस तिथे आले होते. शॉपिंग करायला तर आवडते, पण गर्दी नको असं वाटतं म्हणून आम्ही रात्रीचंच शॉपिंगला जातो. तर तुम्हालाही गर्दी नको असे वाटत असेल तर रात्रीच शॉपिंगला जात जा, कारण सकाळच्या प्रमाणात रात्री गर्दी कमी असते. त्यानंतर आम्ही ते तोरण घेण्यासाठी आलो होतो. वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तिथे तोरण होते, पण ते असं भरून वाटत नव्हते आणि मला जास्त फुलांचे तोरण आवडतात, त्यामुळे मी ते फुलांचे बघत होते. त्यामध्ये आहे ना मी हे वालं मला आवडलं होतं आणि शेवटी मी दुसरंच तोरण घेतलं हे, कारण त्यात आंब्याचे पानं ते खूप छान दिसत होते आणि कलरचे फुलं पण होते म्हणून मी हे जरा भरून वाटेल म्हणून हे तोरण घेतले. तर इथे लहान मुलींचे कपडे पण खूप सुंदर वाटत होते. दिवाळीसाठी खास तिथे कलेक्शन आलं होतं. चप्पल म्हणा, कानातले म्हणा, सगळंच तिथे नवीन कलेक्शन आलं होतं. असं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्यासमोर कपडे ज्वेलरी ते असेल ना, खूप कन्फ्युजन होतं की काय घ्यावं काय नाही कळत नाही. त्यामुळे आहे ना सोबत कोणाला तरी घेऊन गेलेलंच बरं वाटतं. तर इथे मी आहे ना बुगडी आणि नथचे डिझाईन पाहत होते. नथ तर माझ्याकडे होती, पण मी इथे बुगडी घेतली. तर ह्या डिझाईनमध्ये मी बुगडी घेतली. कशी वाटली कमेंट करून सांगा. तर बुगडीच्या जिथे मी बुगडी घेतली त्याच्यासमोरच हे शिंगार ज्वेलर म्हणून होतं. तर इथे फॅन्सी आणि नाजूक अशा दोन्ही प्रकारमध्ये मंगळसूत्र होते. तर जराकी ज्वेलर्स हे नाव तुम्ही ऐकलंच असेल, तर ते म्हणत होते की त्या ब्रँडचे आहेत आणि 200 पासूनच स्टार्टिंग होती सूत्रामध्ये. मला खूप आवडलं होतं, त्यातलं एक मी घेतले आणि पुढे निघाले. तर इथे मी नथचे डिझाईन पाहत होते. नथ तर मला घ्यायची नव्हती, पण नवीन डिझाईन काय आल्यात ते पाहण्यासाठी मी इथे नथ पाहत होते. नथ पाहिल्यानंतर आम्ही पुढे गेलो इथे कानातले पाहायला. तर हे कानातले 100 रुपयाला होते. गोल्डन कलरमध्ये ते कानातले होते आणि कोणत्याही साडीवर जातील असे ते कानातले होते म्हणून मी घेऊन टाकले. त्यानंतर आम्ही इथे गळ्यातल्याची डिझाईन पाहत होतो आणि मी तिथे चंद्रकोर डिझाईनमध्ये गळ्यातले घेतले. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यातले आले होते. इथे बघा कमळामध्ये पण गळ्यातलं होतं. आणि त्यानंतर मी आहे ना तिथे आणखी डबल लॉंग मंगळसूत्र विचारायला तिथे गेले. तर त्यांनी सांगितले की 150 रुपयाला आहे, पण ते डिझाईन जास्त नव्हती, फक्त पेंडंट छान होतं त्याचं. इथे माझी शॉपिंग झाल्यानंतर मी पुढे माझ्या बाळासाठी श्रीसाठी एक चप्पल आणि कपडे घ्यायचे होते म्हणून आम्ही पुढे गेलो. आणि शेवटी आम्हाला जाताना इथे कानातल्याची खूप व्हरायटीमध्ये कानातले दिसले म्हणून मी इथे पाहायला आले. कानातले तर घेऊन झालं होतं, पण कानातले दिसले की पाहायचंच असतं असं म्हणून मी तिथे गेले पाहायला. आणि ते पाहिल्यानंतर मी ते चप्पल पाहत होते. तर पटियाला ड्रेसवर चुडीदारवर असे जुती घातल्यावर खूप छान वाटतात म्हणून मी तिथे पाहत होते. तर या व्हिडिओसाठी इतकंच. असे आणखीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.